कोण आलं ते थांब ब्लॉग बनवतोय अरे थांब हे पाहिलं का मी ब्लॉग बनवतोय ते आलं तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये अँड आता 9:50 झाले आणि माझी आंघोळ वगैरे झाली मस्त पैकी आणि नाश्ता वगैरे करायचा आहे मी आणि पिल्लू मस्त पैकी दूध वगैरे घेऊन आलो बिस्किट घेऊन आलो तिच्या हातात दूध तिने तिकडे नेऊन दिले चलो चला मला ती बोलायला आली चहा प्यायला एक बिस्किट इथं टाकून दिलं ये उचल बाबा हे घे चल हे घे चलो तरी इकडे चला नाश्ता वगैरे करू आणि मग आपला ब्लॉगला स्टार्ट करू स्टार्ट करू मला दे ना एक बिस्किट थँक्यू नाही म्हणणार तू थँक्यू हा पिल्लूला दूध चाय आणि मला दूध चहा मम्मी नाही पितो पप्पा तर काही येतच नाही काय झालं तुला उठाय पर जीव तोडून सांगितली मला आपण काय होते नेमकं सांगशील तर खरी चक्कर येते हा का दुसऱ्याला SMS करा नाहीत का चक्कर मित्रांनो एक विषय झाला माझ्या मोबाईल मध्ये एक नंबर होता XYZ मला माहित नाही कोण नाही तो XYZ म्हणून सेव्ह केला होता आणि हिला माझा मोबाईल मी हिला दिलाय ना तर हिनं काय केलं तो नंबर त्याच्यातच राहिला ना मग तिनं काय केलं होतो तो नंबर बघितला पूर्ण स्क्रोल करून पूर्ण नंबर बघितली कोणाचे नाही आणि मग त्याच्यानंतर तिने तो नंबर शोधला तो सापडला त्याला व्हॉट्सअपला घेतलं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यासोबत गोड बोलून त्याला हाय केलं म्हणजे व्हॉट्सअपला घेऊन त्याला नंबरला बरं का त्याला हाय केलं आणि मग त्याची वाट पाहू सुटली का तिकडून मेसेज कवा येतो रिप्लाय तुमच्या याच्यातला नंबर चेक करा आणि माझ्या याच्यातला अजून माझा कोणता आहे आणि तुमचा नंबर कोणता आहे माझा वेगळा आहे तुमचा वेगळा असं नाही 100%. हा मग तरी पण काय झालं मग नाही मग तू चेक करून केला मला काय कळलं बघ चेक करायचं नाही ते तुमच्या मनातलं ते तुमचं वेगळं आहे मा काहीतरी मा वेगळं आहे कळलं का काय मी तो इंस्टाला नाही की कामासाठी तो नंबर येतो आणि त्यांनी सांगितलं व्हॉट्सअपला हाय करा मग मी केलंय असं झालंय का पण त्याच्यावरून भांडायचं काय करत काय तिला भांडायचं मला म्हणजे तो राग असं तर नीट नाही तर निघून जाईल अरे मग बरोबर आहे ना तुम्हाला काय तू माझ्यावर शेक घेते शेक घ्यायचं काय कारण आहे भाऊ शेक घ्यावं का माणसाने तू आज सांग सकाळ लेकरू झालं एवढं मोठं झालंय घेणं देणं नाही आठवले तू बोलणं काय आहे भाऊ घेणं देणं नाही म्हणजे काय नाही थांब घेणं देणं नाही म्हणजे तुला मला खरंच घेणं देणं नाही का आज थोडं घेणं देणं नसते मी एक काम करणार तुम्हाला पोच ना मी तरी बसून राहतो त्याच्यासाठी मी असे नंबर घेते ना काय बघते ना काय काम बघत तू त्याच्यावर डीपी होता त्या बायाचा तेव्हा तू काम बघितलं तेव्हा डीपी होता ती बाया दिसत होती दड धाकट तिथं दिसत होती ना आता त्याच्यावर डीपी का बायावर मग काढला असेल त्यांनी कोणी त्या बायाने पण तो म्हणजे मान तो नंबर हा नंबर म्हणून मी फक्त हाय केला मला बघायचंय मग ते म्हणते का काम असं तसं आता बघत ब्लॉग चालू आहे मित्रांनो नाही तर माही काही खेळ नव्हती पण आता बघत ब्लॉग आहे ती ब्लॉग मध्ये काही बोल नाही राहिली नाही ती बरोबर आता बोलली असती पण जाऊ द्या पण तुम्ही काय असं म्हणायचं का मग राहायचं असेल तर आता तुला रात्रीचं एवढं आठवते का मी काय बोललो काय नाही ते आठवते तू काय बोलली थांब एक मिनिट तू काय बोलली ते सांगेल मी काय बोललो हा मग आणि मग ढळा म्हणे बाहेर ढळा मला म्हणे निघा ढळा बाहेर काय तर बोर आता काय तर बोर झाला डोक्याला नंबर ते माझ्या तो नंबर तरी मी सांगतो का मी अरे म्हणलं नंबर दुसऱ्याचा आहे तू कोणतरी असन XYZ कोणतरी असन साहेब असू शकतं कोणतरी असू शकतं नाही बाबा ऐकायला तयार नाही काय असं माहिती मित्रांनो व्हिडिओ चालू केला का मग माणसं बोलते नाही आता मी डोकं लावणं इथून पुढे डेली व्हिडिओ करणार आहे पण विषय असा झाला मित्रांनो आज मी ब्लॉग टाकला नाही तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला भेटला नाही कारण विषय असा झाला काल आहे ना लय म्हणजे प्रॉब्लेम झाला काल दिवसभर ब्लॉग अपलोड होत होता त्याच्यामुळे मूडच खराब होऊन गेला यार मित्रांनो आमच्या घरात पाणी नाही आम्हाला पाण्याला ड्रम नेऊन ठेवलाय मी तो घेऊन यावं लागेल ब्लॉग अपलोड न झाल्यामुळे मग तुम्हाला आज बघायला भेटला नाही ब्लॉग तर सॉरी मित्रांनो बट एक तारखेपासून आपण चॅलेंज घेणार ते चॅलेंज काय तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळणार आहे त्याला आता नाश्ता करू भरपूर झालं तेव्हा असं असतंय मित्रांनो कोणच नाही रे मित्रांनो पाण्याचा ड्रम वगैरे घेऊन आलोय मस्त गारेगार वगैरे घेतले खायला मला एक भोरा पण आलाय ना आणि तनुला एक घेतले त्याच्यानंतर परीला एक घेतले मम्मी त्यांनी काकू त्यांनी घेतलं खायला आपले धनु सावलीत लावायचे वरला सांगावं लागलं आणि मम्मी आणि काकू पाहिलं किती भारी जेवायचे मग गावाकडे ही मजा असते मित्रांनो जेवायची जेव्हा दोघे जरी एका ताटात जेव राहिले का छान झालं भाजी
आता तू तिचं ताटात खाती, तिला म्हणायचं छान झालंय, तिला राग नाही येणार का वहिनीला? तुमच्या असं नाही होत का काकू? समजा हे घास माझा आहे, तो घास माझा आहे, तू एवढं खाऊ नको तू तेवढं. भाऊ एवढी माहिती का आपली भाऊ, एवढी धन्नू एवढी धन्नू इथं लाव ना. भाऊ भाऊ दादा म्हणून काम करून घ्यावं लागतं राव मित्रांनो. 1:46 आता जेवण वगैरे करू. पिलूला मस्तपैकी जेवण वगैरे घातले, ती बुटली ना झोपातून, मग तिला जेवण वगैरे घातले. आणि आता मला जेवायचंय, जेवायला काय बघावं लागेल. मग त्याच्यानंतर मोबाईलला चार्जिंग लागतो आणि मग याच्यानंतर रील्स वगैरे काढायचे. किचन मध्ये लय भारी वाटत आहे आता ब्लॉग शूट करायला, म्हणजे व्यवस्थित दिसते, एकदम मस्त वाटत आहे, असं प्रोफेशनल वाटत घ्यायला. भांडे वगैरे घ्यायचो, तिथून परत भाजी घ्यायची, भाकर घ्यायची, मग खायचं. कसली भाजी आहे काय नाही यार, डब्बू कोडे आहे मित्र. भाकर किधर रे भाकर, इसके नीचे होंगे. अबे यार रात्रीचं चिकन यार, आंबलं का काय काय ना, आंबले वाटतं काय कळा ना, आंबले की नाही बघू. चला चिकन आंबले का काय मला काय कळा नाही यार मित्र. दाखवून बघा मम्मी त्यांना. जेवण झालंय मस्त पैकी आणि पिल्लूचं परत पुन्हा एकदा जेवण चाललंय. ती आता गारीकर खाऊ राहिली हे बघा कसं आहे. वा थांबू का खातो गारीगार, हा दार तरी जेवण करू राहिली. बोरला म्हणलं जेवण करत नाही म्हणला. हिला पाणी प्यावं द्या आधी, बोऱ्याबद्दल काहीतरी सांगायचं तिला, किती पाणी प्यावं द्या आधी. तर त्याचं काय गारीगार वगैरे खाऊन लगेच बसलं जुजूत आणि नेना तिला धोका द्यायला. बसले होते, दादा होता पण दादा गेल्यानंतर उठून आणि भोऱ्यानी ना मग मोबाईल घेतला. गौतम पाटीलचे सगळे व्हिडिओ लाईक केले बघा. आणि मी लागली चिडवायला, अयो बरोबर तुम्ही असे होते, तुम्हाला गौतम पाटील आवडे, त्यातून तसं पोर लागलं रडायला घरी निघून. काय मी असे मला वाटलं नव्हतं तुम्ही लय तुम्ही लय ते लगेच रडत रडत नाही नाही पण तोंड पण तोंड खरं काय बरं. अरे जाऊ द्या हिचं पाहिलं मित्रांनो काय चाललंय बा, कशी कशी करते का बरं का तुम्ही. गाणं पाहिलं बसले आता खाली, बिघडली ती लावली. कोणी का बोट लावूनच ना पण कसं तरी लावलं मस्त उभे राहील. म्हणजे असं मोबाईल आता धरलाय मार चाललंय वर खाली करायचं काम. आता साकूरला जायचं नियोजन झालंय आमच्या मॅडमचं, म्हणजे माझ्या बायकोचं. कारण त्याला असे का ती तिथे गेल्यानंतरच कळलं ना आम्हाला काय आहे काय नाही. कारण तिला आहे ना 2-3 दिवस झाले म्हणजे वकऱ्या येऊ सुटले. वकऱ्या म्हणजे ते वकऱ्या कायच आहे ते कळायला पाहिजे ना, नेमकं पित्त झाले का काय होते का काय दुखत आहे का काय ते बघितलं पाहिजे. आता ती म्हणते मला सांगू नका या बाई ती दही पित्तच झाले हा. मला असंच वाटत पित्त झाले तुला, काय माहित काय करणार. आता मला कळलं ना नेमकं काय आहे, नेमकं वकऱ्या येते बुवा, नेमकं कायच वकऱ्या येते. सुपारी खायला पैसे हाय नाही मग तशीच गोष्ट आहे. आणि मग काय करू, तुला काय घेणं देणं आहे का, नवऱ्याचं काय घेणं देणं आहे का, नवऱ्याला आहे का बायकोचं काही घेणं देणं. 8 दिवसापासून दुखत आहे. अरे पण तुला आहे, मला एक सांग, थांब ना आम्हाला बोलू दे ना. तुला काय बरं इकडे घे तुम्ही हात, हा तुला काय आहे का घेणं देणं. तू बोलून कशी जाते बरं का, तुम्हाला काय तुमचं घेणं देणं नाही. वरून मला रात्रीतून आलं मरण तर उलट चांगलंच ना, मेले तर मेले. मी चिठ्ठी लिहून ठेवणार आहे. अच्छा काय चिठ्ठी देणार तू, मला चिठ्ठी लिहणार आहे. चिठ्ठी लिहून ठेवणार मी. मग 8 दिवसापासून दुखत होतं आणि ह्या माणसाने मला कोणत्याच दवाखान्यात माझ्यावर कोणताच उपचार केला नाही. त्यामुळे मला चिठ्ठी कोणाला जाईल. चिठ्ठी मी ठेवणार, बघणार पोलीस लोक येऊन. पोलीस लोक घरी येतील तेव्हा ना. याच्यात तू ऑलरेडी फेसबुकला टाकीन मी सगळं. अरे पण माझ्याकडे प्रूफ आहे ना एवढा, माझ्याकडे एवढा प्रूफ आहे ना का तू बोलू राहिली याच्यात म्हणून. मग खरं बोलू राहिली, खरं काय त्याच्यात म्हणून मग 8 दिवसापासून मला दुखत आहे. हा दुखत आहे मग, पण मग कोणताच उपचार नाही. मग आता ऐक ना, 8 दिवसापासून तुला दुखत आहे ना, तुला नवऱ्याचं काही घेणं देणंच नाही ना. घेणं देणं नसलं तरी मी तुमच्या घरातले काम करते ना. काय काम करते ना, हेच काम तर दुसऱ्यांच्या घरात केले तर मला पैसे मिळतील. बस मग तुला काय म्हणणे, पैसे द्यावा का तू काम करते त्याची. कोण नाही द्यायला मोकळे गावठ्यात, कोण देईन तुला काम. बरं आवर चाल पटकन जाऊन यायचे
फटाक्षर लवकर. काही काहीच नाही चालू शकत मी, माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नको. मला काय चालशान तू खाण्यासाठी ते चालले का. फायनली मित्रांनो 5:42 आणि आता निघलोय आम्ही 6 आणि तोंड बाहेर कसं नटलंय एकदम बाहेर नटलंय. मला आवड राहील भारी दिसते. किती गोड दिसते बायला का. नवीन फ्रॉक कोणी घातली बाई. हा कोणी घातली. वाव 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 वाव. चला माझे बूट घाल. बुटे पण लय खराब झाले यार मित्रांनो माझे. तन्ने तुला काय लागतं साखरला. एवढ्या गोष्टी करायच्या आहे का मित्रांनो. परीची स्टाईल पाहिली का बाई. स्मार्ट वॉच त्याच्यानंतर साडी. बाय पाय नाही जायचं बाई. अरे बूम जायचं इकडे. बाय बाय म्हणून होईल ना. फायनली मित्रांनो पोहोचलो इथं साखर मध्ये आणि एटीएम मध्ये आलोय पहिले. तरी ते बाहेर थांबले आणि तरी काय माहिती एटीएम आपण फोडू मध्ये एक दिवस रात्रीचं येऊ आणि एटीएम फोडू मध्ये आणि ते धरून जेलमध्ये जावं लागणार माहिती का आपल्याला. त्याला इकडे परी गेली दवाखाना करून येईल. त्या पिलूला ताण लागले यार. तिला पाणी बिणी घेऊन कुठून तरी पाणी बॉटल घेऊ ना तुला. इकडे मेडिकल हेच घेऊ पाणी बॉटल आहे का. पाणी बॉटल पण घेऊन आलो आणि त्याच्यानंतर तिने कॅडबरी वगैरे घेतली. त्याच्याबरोबर म्हणजे हॅलो कोल्ड ड्रिंक्स घ्यायला आलो मित्रांनो. ऑलरेडी साऊंड लावले काय ना घुंगरांचा मग त्याला घुंगर लावायला राहते. खायला आलो मित्रांनो. काय खायचं विचार बट बरी काय माहिती वडापाव खायचे. वडापाव खायला आलो म्हणजे मला आवडत आहे म्हणून. ओके वडापाव वगैरे खाल्ले पण आणि पार्सल पण मागून घेत. आता नुसता पावच खाल्ला वडापाव नाही खाल्ला. चला अजून काय घ्यायचंय का. घरी निघलोय बट जाता आहे ना म्हणलं पिल्लूसाठी ना काहीतरी घ्यावं फळ फूड काहीतरी नाही. माझा इथं जे आहे ते घे मग बाकीचं संत्री घेऊन येतो मी. सात वाजून 25 झाले. आता घरी पोहोचलं पाहिजे. 7:45 वाजले आणि आता घरी पोहोचले आणि पिल्लू झोपले मस्त पैकी गाडीवर झोपले. आंबा खाता पहिले पाणी पिलो यार मित्रांनो. लय ताण लागलो तिला म्हणजे मला ना मित्रांनो पावाने त्रास होतो त्याच्यामुळे मी कधी पाव वडापाव आहे ना खाल्लं नव्हतं. पाणी भरपूर पिलो ते मी पिलं नव्हतं पाणी. 9 वाजले झोपायचे वगैरे तयार झाले. जेवण वगैरे कोणीच नाही केलं. फक्त मम्मीने ते त्यांना वडे वगैरे आणले. ते त्यांना म्हणलं वडे वगैरे खा. मला आणि पिल्लूला आणि परीला भूक वगैरे नाही. त्या पिल्लू अजून जागाची बाळ घेऊनच राहिली. तिला लय आनंद झाला त्या बाळाचा. तर चला तर मित्रांनो भरपूर उशीर झाला. याच्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची. पाहिल्यानंतर मग मी जेवण. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला व्हिडिओ लाईक करा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. तुमले बाय म्हण ना.